हाय स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की प्रॅक्टिस सेट 2.1 आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. तर आज आपण बघणार आहे की प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. म्हणजे दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याच्यावरून काय काय प्रॉपर्टी आहेत, अँगलच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत, कुठले कुठले अँगल असतात ते आपण बघणार आहे. आपण याच्या आधी बघितलं होतं की करस्पॉन्डिंग अँगल काय, अल्टरनेट अँगल काय, इंटेरियर अँगल काय, ते पण आपण बघितलेलं आहे. तर हा पहिली ऍक्टिव्हिटी तुमच्या बुकमध्ये दिले, ॲज शोन इन फिगर, ड्रॉ टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. जसं इथं दोन पॅरलल लाईन आहे, सपोज एल आणि एम ही पॅरलल लाईन आहे आणि त्याचा हा ट्रान्सव्हर्सल असेल एन, तर हे अँगल तयार होतात. हा अँगल ए बी सी आणि डी, तसाच ई एफ जी आणि एच हे अँगल तयार होत आहेत. तर ह्या अँगलमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की हे दोन पार्टमध्ये कट करा, हा एका कलरनी रंगवा आणि हा दुसरा पार्ट आहे तो दुसऱ्या कलरने रंगवा आणि कुठले कुठले अँगल मॅच होत आहेत ते बघूया. तर मी असं कलर देऊन ते कट करून तुम्हाला व्हिडिओ तयार केला आहे, तो तुम्हाला बघूया आपण तो कसा दिसतोय तो व्हिडिओ आणि कसे कसे अँगल आहेत ते. ओके, तर इथं बघा दोन पॅरलल लाईन आहेत, पी क्यू आणि आर एस. तर ही लाईन जी आहे पी अँड क्यू ही एक लाईन आहे, त्याला पॅरलल लाईन जी दुसरी आहे ती आर आणि एस ही पॅरलल लाईन आहे आणि त्याला आपण एक ट्रान्सव्हर्सल किंवा छेदिका काढलेली आहे. काय तर ए बी ही छेदिका आहे. तर ह्याच्यामध्ये दोन इथं ए बी सी डी दोन पॉईंटला अँगल होतात. तर ए बी सी डी हे चार अँगल ह्या पॉईंटला होतात आणि नंतर ई एफ जी आणि एच हे चार अँगल खालच्या पॉईंटला तुम्हाला होत आहेत. तर आपल्याला जसं बुकमध्ये दिले तर दोन्ही सेम मी त्याची एक कॉपी करून घेतलेली आहे आणि ज्याच्यावरती आपण दोन कलर दिलेत. आता हे आपण कट करणार आहे आणि हा कलर वेगळा कट करणार आहे आणि हा वेगळा कट करणार आहे. तो प्रत्येक अँगलला ठेवून बघणार आहे की कुठल्या अँगलला ते मॅच होते. तर ते मी कट करतो, आपण बघूया कट करून किती कुठल्या अँगलला मॅच होतं ते. तर हे मी आता चार पार्टमध्ये कट केलेलं आहे. तर हा कलर आहे आणि हा येलो कलर आहे, दोन वेगवेगळ्या कलरमध्ये मी कट केलेला आहे. तर हा पार्ट जो आता आपला कट झालेला आहे ह्या पार्टमध्ये आता आपण याच्यावरती ठेवून बघणार आहे कुठले अँगल सेम आहेत. समजा मी हा पार्ट 1 जो तुमच्या बुकमध्ये हा पार्ट 1 दिलेला आहे, तर तो पार्ट 1 कुठल्या कुठल्या अँगलला मॅच होतोय ते आपण बघूया. तर इथं अँगल बी बघितला तर अँगल बीला हा मॅच होतोय, बघितलं तुम्ही. तर त्याचप्रकारे तसंच जर तुम्ही तो खाली घेतला तर अँगल बी नंतर हा अँगल एफ पण तेवढाच आहे, म्हणजे अँगल बी आणि अँगल एफ दोन्ही सेम आहेत. आता त्यानंतर अँगल बी नंतर उलटा करून मी जर हा तुमच्या अँगल डीला जर मॅच केला तर इथं जर बघितलं तुम्ही तर हा अँगल डीला मॅच होतोय. इथं अँगल डी पण तोच आहे, म्हणजे अँगल बी आणि अँगल डी सेमच आहेत. परत अँगल एफ आणि अँगल एच जो आहे तो पण तुमचा सेमच असणार आहे. अँगल एच पण हा तुमचा सेम असणार आहे. याचा अर्थ काय, अँगल बी डी एफ आणि एच हे सेम आहेत. म्हणजे तुम्हाला जर बी माहीत असेल तर तुम्ही त्याच्यावरून डी, त्याच्यावरून एफ आणि त्याच्यावरून एच हे माहीत करून घेऊ शकता, कारण ते सेमच असणार आहेत. आता जो दुसरा पार्ट आहे, जो आपल्या अँगलचा हा दुसरा जो पार्ट आहे, हा जो आपला इथला पार्ट होता जो अँगल ए आहे, तो जर अँगल ए बघितला तर तो अँगल ए आणि अँगल सी, आता अँगल ए नंतर आपल्याला अँगल सीला जर हा मॅच केला तर तुम्ही बघितलं तर हा इथं आपण अँगल सीला मॅच करतोय, तर हा तो तेवढाच अँगल आहे. त्यानंतर अँगल सी मॅच केल्यानंतर आपण तोच अँगल परत जीलाही मॅच करू शकतो. जीला जर तुम्ही मॅच करून बघितलं हा, तर हा जीलाही मॅच होतोय. तेच अँगल तुम्ही ईला मॅच केला हा फिरवून, तरी तुमचा हा अँगल ईला पण मॅच होणार आहे. याचाच अर्थ काय, हा ईला अँगल मॅच होतोय. याचा अर्थ काय, तर तुमचा अँगल ए, अँगल सी, अँगल ई आणि अँगल जी हे जे पार्ट 2 जो तुमचा आहे ह्या पार्ट 2शी तुमचे काय होत आहेत, मॅच होत आहेत. म्हणजे तुम्हाला जर अँगल ए माहीत असेल तर तुम्हाला सी, ई आणि जी हे सेम असणार आहेत. अँगल जर बी माहीत असेल तर डी, एफ आणि एच हे अँगल सेम असणार आहेत. तर आता आपण याच्या पुढचा पार्ट आहे तो बघूया. ओके. तर आता आपण तो व्हिडिओ बघितला की कसे अँगल कुठले कुठले अँगल सेम आहेत. मग ते अँगलच्या प्रॉपर्टीज बघूया आपण. प्रॉपर्टीज ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल. प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल काय आहेत, इच पेअर ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट अँगल. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, इक्वल आपण त्याला म्हणूया, कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल. त्याला मराठीत काय म्हणतात, एकरूप. म्हणजे एकरूप म्हणजे दोन्हीचे डायमेन्शन काय असणार आहेत, एकसारखेच असणार आहेत किंवा इक्वल आपण त्याला म्हणलं तरी चालेल. इन द ऍडजॉइनिंग फिगर, ह्या फिगर मध्ये काय दिलेलं आहे, लाईन पी क्यू, दिस इज लाईन पी क्यू इज पॅरलल टू द लाईन आर एस अँड लाईन ए बी इज अ ट्रान्सव्हर्सल. ए बी ही त्याची छेदिका आहे किंवा ट्रान्सव्हर्सल आहे.
तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, जसं सांगितलं तुम्हाला एफ जिथं फॉर्म होतोय ते एफ चे जे अँगल आहेत ते आपले काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तर असे अँगल कुठले कुठले आहेत करस्पॉन्डिंग अँगल, तर पहिल्यांदा आपण अँगल बघूया. सपोज हा जर एफ आपण घेतला, हा असा एफ तयार होत असेल तर पहिला अँगल तुमचा असेल AMP अँड MNR. तर पहिला अँगल तुमचा AMP अँड MNR. तर हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. तो मी आधी लिहून घेतो इथं. सपोज AMP अँड MNR हा एक करस्पॉन्डिंग अँगल झाला. तसाच जर दुसरा एफ हा एफ तयार होणार आहे त्याच्यामध्ये PMN अँड RNB, PMN RNB. तर हा एक अँगल होईल PMN अँड RNB B. ओके, हा दुसरा एफ तयार झाला. आता ह्या केसमध्ये आपण हा जर असा एफ तयार केला तर अँगल होणार आहे QMN अँड SNB, QMN अँड SNB हा तिसरा अँगल होईल. आणि चौथा अँगल जर तुम्ही हा एफ तयार झाला असा तर चौथा अँगल तुमचा होईल AMQ अँड MNS, AMQ अँड MNS. तर हे आपले करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला. तर हे अँगल इथे लिहिलेले आहेत. तर हे 4 अँगल तुमचे करस्पॉन्डिंग अँगल तयार होणार. मग ज्यावेळी ह्या दोन लाईन पॅरलल असतील, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि त्याचा जर ट्रान्सव्हर्सल असेल तर त्या केसमध्ये हे सगळे तुमचे जे अँगल आहेत ते इक्वल असतात. म्हणजे AMP अँगल AMP इक्वल टू अँगल MNR. हा अँगल AMP अँड अँगल MNR हे दोन्ही अँगल सेम असतात. इन केस समजा हा 100 अँगल आहे तर हा पण तुमचा 100 डिग्रीज असणार आहे. तसाच पुढचा जो अँगल आहे तुमचा PMN इज इक्वल टू अँगल PMN इज इक्वल टू अँगल RNB. तसंच QMN इज इक्वल टू SNB. तसंच AMQ इज इक्वल टू MNS. तर हे तुमचे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि ते इक्वल असतात. फक्त कधी ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर PQ अँड RS ह्या दोन लाईन पॅरलल असतील तरच हे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. आता तुम्हाला पॅरलल नसतील तर म्हणजे अशा जर लाईन असतील आणि तुम्ही हा ट्रान्सव्हर्सल असेल तर ह्या केसमधले तुमचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल नसणार आहेत. प्रॉपर्टीज कधी आहेत, जर दोन लाईन ह्या पॅरलल आहेत PQ अँड RS आणि त्याला ट्रान्सव्हर्सल असेल तर त्यावेळी करस्पॉन्डिंग अँगलची व्हॅल्यू सेमच असणार आहे. दे आर कॉन्ग्रुएंट अँगल किंवा त्याला मराठीत एकरूप अँगल म्हणतात. सो दिस इज प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. आपल्याला माहित आहे अल्टरनेट अँगल म्हणजे काय, आपण झेडने दाखवतो. उलटा झेड किंवा सरळ झेड असेल तर त्या झेडने, म्हणजे हे जे अँगल होणार हा झेड होत असेल तर हा अँगल आणि हा अँगल इकडचा अँगल, हे अँगल काय असणार आहेत तुमचे, तर हे अल्टरनेट अँगल असणार आहेत. म्हणजे कुठला अँगल PMN अँड दुसरा अँगल असणार MNS, MN अँड S, अँगल MNS, PMN अँड अँगल MNS. तर ह्या केसमध्ये पण अल्टरनेटच्या केसमध्ये हे दोन्ही अँगल सेम असणार आहेत. म्हणजे हा जर 45 डिग्री असेल सपोज तर हा पण 45 डिग्रीज असणार आहेत. ते पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट अँगल्स असणार आहेत किंवा एकरूप किंवा तुम्ही इक्वल असंही म्हणू शकता त्याला. तर ते इक्वल अँगल असणार आहे. हा झाला एक अँगल. आणि दुसरा अँगल तुमचा काय आहे, तर हा जो झेड तयार होतोय इकडचा अँगल आणि इकडचा अँगल म्हणजे कुठला असणार तुमचा अँगल QMN, अँगल QMN आणि इकडचा अँगल जो आहे तो MNR, MNR. तर हे अँगल पण काय असणार आहे तुमचे इक्वल असणार आहे. ओके, QMN अँड MNR. तर हे झाले तुमचे इंटेरियर अँगल झाले. तसेच आपले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल पण असतात. एक्सटेरियर म्हणजे कोणता अँगल, तर हा अँगल AMP आणि त्याला SNB, म्हणजे हा अँगल जो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे तर हे अँगल इक्वल असणार आहे. AMP इज इक्वल टू SNB. तसंच AMQ इकडचा अँगल आणि हा तुमचा दुसरा अँगल RNB हे पण तुमचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. तर तेही इक्वल असतात. कधी, जर ह्या दोन लाईन पॅरलल असतील आणि त्याला ट्रान्सव्हर्सल असेल तर त्या केसमध्ये. तर आपण काय बघितलं, करस्पॉन्डिंग अँगल असतील तर ते इक्वल असतात. त्यानंतर अल्टरनेट अँगल असतील तर तेही इक्वल असतात. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगल म्हणजे काय, आपण सी न जे दाखवतो जिथं सी फॉर्म होतोय म्हणजे ह्या पॉइंटला हा एक अँगल असणार आहे आणि हा एक अँगल असणार आहे. तर ह्याची प्रॉपर्टी काय आहे ते बघूया. तर each pair of interior angle formed by two parallel line and their transversal is of a supplementary angle. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय,
तर हे जे दोन अँगल तयार होणार आहे ह्या दोन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असणार आहे. तर हा जो तुमचा हा सपोज सी फॉर्म होतोय इथं कुठल्या अँगलचा सी फॉर्म होतोय तर पहिला अँगल तुमचा आहे PMN अँड दुसरा अँगल तुमचा कोणता आहे तर अँगल MNR. हा PMN आणि दुसरा आहे MNR. हे दोन अँगल आहेत. तर ह्याची ॲडिशन ही इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. सो इट इज कॉल्ड एज अ सप्लिमेंटरी अँगल्स. त्या दोन अँगलची ॲडिशन तुमची 180 डिग्री होणार आहे. PMN अँड MNR इज इक्वल 180. तसाच हा दुसरीकडचा जो सी तयार होतोय दुसऱ्या अपोजिट साईडचा हा जो अपोजिट साईडचा सी तयार होतोय हा अँगल आणि हा अँगल म्हणजे QMN आणि MNS हा अँगल. तर तुमची त्याची ॲडिशन ही काय असणार आहे 180 डिग्री असणार आहे. तर हे इम्पॉर्टंट आहेत कारण हे आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवताना प्रॅक्टिस सेट सोडवताना हे अँगलच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत फॉर द पॅरलल लाईन्स. तर परत एकदा मी रिवाइज करतोय काय बघा करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते इक्वल असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्यानंतर अल्टरनेट अँगल जे आहेत ते पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. पण जे इंटेरियर अँगल आहेत जे सीन आपण दाखवतो इंटेरियर अँगल त्याची दोन इंटेरियर अँगलची ॲडिशन काय असणार आहे तुमची 180 डिग्री असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे कारण याच्यावरून आपले परत बरेच अँगल आपल्याला काढायला लागणार आहेत जे प्रॉब्लेम मध्ये लागतात. ओके. त्यानंतर अजून एक आहे जे तुमच्या बुकमध्ये आता दिलेलं नाही की अपोजिट अँगल. तुम्हाला माहित असेल की अपोजिट अँगल कोणते आहेत. तर हे समजा दोन लाईन असतील ह्या क्रॉस होत असतील तर ह्याचे अपोजिट अँगल हा अँगल आणि ह्याच्या समोरचा अपोजिट अँगल हे दोन्ही सेम असतात. म्हणजे हा जर 40 डिग्री असेल तर त्याचा समोरचा पण 40 डिग्रीज असणार आहे आणि इकडच्या साईडचा जो अँगल आहे तो इकडच्या साईडचा अँगल असणार आहे. तर तो काय समजा हा एक्स असेल तर हा पण एक्सच अँगल असणार आहे. सो दिस इज अ अपोजिट अँगल्स. हे तुम्हाला माहिती आहे की अपोजिट अँगल कसे असतात. ओके. त्यानंतर आपल्याला ह्यातला प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय तो आपण बघूया की कसं सॉल्व्ह करायचा आहे. तर याच्या एक्झाम्पल 1 दिलेलं आहे इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन AB अँड लाईन PQ. सो दीज आर लाईन AB पॅरलल हा पॅरललचा सिम्बॉल आहे. लाईन AB इज अ पॅरलल टू द लाईन PQ अँड लाईन LM इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन. सो लाईन LM तुमचं काय ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. नाउ हिअर मेजर ऑफ अँगल MNQ म्हणजे MNQ हा जो अँगल आहे तो तुम्हाला 70 डिग्री ऑलरेडी दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. देन फाइंड द अँगल AON म्हणजे कुठला AON म्हणजे आपल्याला हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलाय. तर तो अँगल फाइंड आउट करायच्या बऱ्याच मेथड आहेत. तुमच्या बुकमध्ये जी मेथड दिली त्याप्रमाणे सॉल्व्ह करू शकता किंवा बऱ्याच मेथड कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हा कसा सॉल्व्ह करणार आपण तर याच्यामध्ये पहिली मेथड आपण बघूया. सपोज जी बुकमध्ये दिली अँगल तुमचा MNQ इज इक्वल टू हा तुमचा MNQ हा अँगल आहे त्याचा अपोजिट अँगल हा आहे म्हणजे कुठला PNO जो किंवा ONP तुम्ही म्हणू शकता. ONP म्हणा किंवा P हा असा हा अँगल आहे तो त्याचा अपोजिट आहे. ONP म्हणा किंवा PNO म्हटलं तरी चालेल. आपण समजा ONP घेऊया. सो अँगल MNQ इज इक्वल टू अँगल ONP कारण हा अपोजिट अँगल आहे कारण त्याला काय म्हणतो आपण दिस इज अ अपोजिट अँगल्स. नाव हिअर so this angle MNQ is equal to angle ONP is equal to 70 डिग्री. तर हा आपल्याला 70 डिग्री इथला मिळाला. तर ह्या केसमध्ये आपण काय झाला हा पण 70 डिग्री झाला. आपल्याला फाइंड आउट कुठला करायचा आहे तर हा अँगल फाइंड आउट करायचा आहे AON. नाव दिस इज अ इंटेरियर अँगल. मग इंटेरियर अँगल म्हणजे कोणते आहेत बघा आपण बघूया. अँगल AON अँड अँगल ONP हे दोन इंटेरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगल मध्ये काय असतं तर त्याची ॲडिशन ही काय असते तुमची 180 डिग्री असणार आहे. हे इंटेरियर अँगल आहेत. मग आपण याच्यामध्ये काय करूया अँगल AON प्लस अँगल ONP इज इक्वल टू 180. तर हे दोन्हीची ॲडिशन काय 180 असणार आहे. आपल्याला अँगल ONP माहित आहे. हा ONP आपला किती आहे तर 70 डिग्री आहे. ONP 70 डिग्री आहे म्हटल्यानंतर आपलं कॅल्क्युलेशन कसं होणार अँगल AON प्लस 70 इज इक्वल टू 180. हा 70 ज्यावेळी त्या साईडला जाणार आहे त्यावेळी मायनस होणार आहे. सो अँगल AON इज इक्वल टू 180 मायनस 70 म्हणजेच अँगल AON किती असणार आहे तुमचा 110 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सॉरी डिग्री नॉट सेल्सिअस 110 डिग्री असणार आहे तुमचा हा अँगल जो आहे जो विचारला होता हा तो किती असणार आहे 110 डिग्री.
तर सिंपल वे काय, हा 70 आहे म्हटल्यानंतर हा 70 असणार आहे, ह्या दोन्हीची बेरीज, हा 70 आहे, ह्या दोन्हीची बेरीज 110 आणि 70 ही 180, कारण हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही सोडवू शकता. ओके. किंवा दुसरी मेथड काय असणार आहे तुमची, दुसरी मेथड पण तुम्हाला इथंच मी ह्या फिगर मध्ये सांगतो की काय असणार आहे. तर हा जो आपला करस्पॉन्डिंग अँगल तयार होईल, हा एफ तयार होतोय, मी कलर जरा चेंज करतो, कलर रेड कलर घेतो. हा जो आपला करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणजे हा 70 आहे, तर याचा अर्थ काय असणार आहे, हा पण 70 असणार आहे. त्यानंतर हे जे दोन अँगल असतील म्हणजे कोणते, ए हा अँगल AON अँड BON, हे दोन्ही काय आहेत, लिनियर पेअर मधले अँगल इन लिनियर पेअर आहेत, म्हणजे ह्या दोन्हीची ऍडिशन काय असणार आहे, परत 180 असणार आहे. मग हा 70 आहे तर हा किती झाला, 110 असणार आहे. तर ह्या पद्धतीने पण तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवू शकता. नंबर ऑफ वेज आहेत, एकाच मेथडनं सोडवलं पाहिजे असं नाही, तुम्हाला बऱ्याच मेथडने त्याचा आन्सर येऊ शकतं. सो हा तुमचा पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे की अँगल AON फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि त्याचा आन्सर आहे 110 डिग्री सेल्सिअस, सॉरी डिग्री नॉट सेल्सिअस, टेम्परेचर युनिट डिग्री सेल्सिअस आहे. ओके. नाव सेकंड जो विचार, सेकंड सोडवून दिलेला आहे तुम्हाला की इन द ऍडजॉइनिंग फिगर लाईन M इज पॅरलल टू द line N. So this is line M, this is line N parallel and L is a transversal. Now if M measure of angle B, so measure of angle B हा जो angle measure केलेला आहे त्याची किती व्हॅल्यू आहे, x plus 15 डिग्री ही व्हॅल्यू आहे, and angle of measure of E 2x plus 15 म्हणजे हा E तुमची व्हॅल्यू किती आहे, 2x plus 15 आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. तर x ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार, त्यासाठी आपल्याला अँगलच्या पेअर माहित पाहिजेत. नाव मग यासाठी आपण काय समजा बघूया, अँगल B इज इक्वल टू, नाव हिअर अँगल B इज इक्वल टू अँगल F. ओके. का असणार आहे अँगल B इज इक्वल टू अँगल F, का असणार आहे, तर मी सांगतो अँगल B इज इक्वल टू अँगल F इज इक्वल टू, तर हा जो तुमचा आहे हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणजे हा अँगल F आणि अँगल B हा सेम असणार आहे. सो अँगल B इज इक्वल टू अँगल F इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की x प्लस 15 डिग्री. सो हिअर x प्लस 15 डिग्री हा तुमचा F चा अँगल मिळाला, म्हणजे B आणि F पण सेम झाला. आता F पण तुमचा मिळाला x प्लस 15 डिग्री. ओके. नाव नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे अँगल F प्लस अँगल E इज इक्वल टू, अँगल F प्लस अँगल E इज इक्वल टू 180. तर असं का, तर हा जर आपण बघितला आता ही जी लाईन आहे अँगल ऑफ लिनियर पेअर, ह्याला क्रॉस एक लाईन होते, तर F आणि E यांची ऍडिशन किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. सो अँगल F प्लस अँगल E, सो अँगल F प्लस अँगल E इज इक्वल टू 180. आपल्याला माहित आहे अँगल F ची व्हॅल्यू किती आहे, तर F ची व्हॅल्यू आहे, कलर F आहे तुमचा x प्लस 15, हा झाली F ची व्हॅल्यू, इथं वरती अँगल F प्लस अँगल E इज इक्वल टू 180. अँगल F ची व्हॅल्यू माहिती x प्लस 15 प्लस अँगल E, तर अँगल E प्रॉब्लेम मध्ये दिला आहे 2x प्लस 15, सो 2x प्लस 15 डिग्री इज इक्वल टू 180. किंवा हे आपण सिंपल असं लिहू शकतो x प्लस 15 प्लस 2x प्लस 15 इज इक्वल टू 180. मग जर ह्याची ऍडिशन केली, हा 1x आणि हा 2x, टोटल 3x प्लस हे 15 आणि हे 15 30 होणार आहे. 3x प्लस 30 इज इक्वल टू 180 झाला. 3x प्लस 30 इज इक्वल टू 180. मग आपल्याला काय, हा 30 ज्यावेळी त्या साईडला जाणार आहे अपोजिट साईडला, त्यावेळी तुम्हाला काय मिळेल, 3x इज इक्वल टू 180, हा त्या साईडला जाईल त्यावेळी मायनस होईल, 180 मायनस 30 और 3x इज इक्वल टू 150. म्हणजेच x इज इक्वल टू काय असणार आहे, 150 डिवायडेड बाय 3, 3 एक्के 3, 3 पाचशे 15 आणि 0, म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली, तर 50 मिळाली. सो हिअर x इज इक्वल टू 50 डिग्री. सो दिस इज आन्सर ऑफ द क्वेश्चन, x इज इक्वल टू 50 डिग्री. त्याच्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू जी काढायला सांगितली ती तुम्हाला 50 डिग्री मिळाली. मग आपण बघूया ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला आतापर्यंत आपण काय काय बघितलं. तर व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, ज्यावेळी दोन पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट होतात, द अँगल फॉर्म इन ईच पेअर ऑफ, इफ द अँगल इज करस्पॉन्डिंग अँगल दे आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच काय, इक्वल असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणार आहेत. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे अल्टरनेट अँगल पण काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. अँड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी.
इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्याच्यात दोन्ही अँगल जे असतील, समजा सपोज अँगल ई आणि अँगल एफ आहेत, हे जर इंटेरियर अँगल असतील तर त्याची दोन्हीची ऍडिशन ही 180 डिग्री असणार आहे. सो हे महत्वाचं आहे. करस्पॉन्डिंग अँगल सेम असणार आहेत, अल्टरनेट अँगल सेम असणार आहेत, पण इंटेरियर अँगल जे आपण सी न दाखवतो ते सप्लिमेंटरी असणार आहे. म्हणजे हा पॉईंट आणि ह्या पॉईंट याची दोन्हीची ऍडिशन काय असणार आहे, 180 डिग्री ऍडिशन असणार आहे. तर हे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवताना हे सगळे फॉर्म आपल्याला वापरायला लागणार आहेत, हे सगळ्या मेथड आपल्याला वापरायला लागणार आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 बघू. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि नवीन व्हिडिओ मी टाकला की तुम्हाला लवकर कळत जाईल. ओके, थँक्यू.